राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यासाठी भाऊ आहेत ते. मी त्यांचे सुरुवातीलाच स्वागत आणि अभिनंदन करतो. साहेब, लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या महायुती सरकारने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी जी निवृत्ती वेतन आहे, बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, तर 20,000चा एक GR काढलेला. परंतु नंतर आम्ही दादांशी पण नंतर कोऑर्डिनेशन केलं, परंतु काही अंमलबजावणी झाली नव्हती. मी जास्त काही मागणार नाही. जो GR निघाला आहे जो 20,000चा, त्याची फक्त अंमलबजावणी करावी. आपण राज्यातल्या लाडक्या बहिणींना जसा सन्मान दिला तसा राज्यातील लाडक्या पत्रकारांचा सुद्धा सन्मान करावा. यावेळी फक्त एवढंच मागणी करतो. याच्या पुढे आपल्या गाठी भेटी होती तर मी अधिक मागण्या करेन. आणि पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे, दादा वगैरे आलेले आहेत, सर्वांचे मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच शपथविधीनंतर या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत आणि सत्कार केला. त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत. आणि मगाशी प्रवीणजी आणि प्रमोदजी असं म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. 29ला तुमचीच बॉडी यावी अशी शुभकामना मी तुम्हाला देतो. खरं म्हणजे आपला हा संघ राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातनं राज्याचा कारभार चालतो आणि तो योग्य प्रकारे चालला आहे की नाही हे राज्यामध्ये सांगण्याचं काम तुम्ही करता. आणि जिथे काही चुका असतील त्या नजरेस आणून देतात, त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात. एखादी गोष्ट जी अतिशय जनोपयोगाची असेल ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करता. अर्थात कधीकधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जाते. मग लक्षात येतं की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग त्याचं फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं. पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्व लोक ते करतात. गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होतं. आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची ॲडव्हर्टिजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही असं तुम्ही का म्हणताय. तर मी त्यांना समजावून सांगितलं 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे. आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ. आता महाराष्ट्र थांबणार नाही. त्या गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय. खरं म्हणजे रोल बदलले असले. मी
14ला मुख्यमंत्री होतो, शिंदे साहेब आमच्या सोबत होते. 19ला 72 तासांकरता का होईना पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो. मग मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादाही उपमुख्यमंत्री होते. आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादाही उपमुख्यमंत्री आहेत. रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे, गती तीच राहणार आहे, समन्वय देखील तोच राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळणार नाही. मात्र आत्ताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर 50 ओव्हरची मॅच होती. मग अजितदादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे 20-20ची मॅच होती. आता टेस्ट मॅच आहे, त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत. मग इरिगेशनमधले नदीजोड प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीणसारखे प्रकल्प असतील, मुलींच्या जी पूर्वी आम्ही 50% फी द्यायचो त्याच्याऐवजी 100% फी देण्याचा आमचा निर्णय असेल. असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत. आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल. आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे. मी आपल्या सगळ्यांची देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय. आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो. तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे. त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे, पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ. आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे, कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलं आहे असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे 2019 पासनं तर 22.5पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू. योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे, 2100 रुपये करण्याची त्यांनी घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1,500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू. आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे.
जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही आहे. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातले अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ॲपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत ते निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. अभय देशमुख, मंत्रिमंडळ आणि विधानसभा अध्यक्षांची निवड तुम्ही मुंबईच्याच अधिवेशनात करणार. विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातून आम्ही करू. कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते. अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं. त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी. 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार. अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली. असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू. यावेळी तुमच्या डोक्यात काही अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही कायद्याची हमी दिली होती. सेवा आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात काही काही असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल तर आम्हाला सांगा, तर उद्यापासून आम्हाला काहीतरी कायदा मिळेल. काही गोष्टी आहेत डोक्यात पण अजून माझ्या दोन्ही कन्सल्टेशन मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे. पण आत्ता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत जसं नदी जोड प्रकल्प याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे. सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली. आता 60 मेगावॅट तयार झाले, 100 मेगावॅट अजून तयार होत आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, राज्याचं कल्याण होणार आहे हे. आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो.